इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 11वा समुच्च रेषा नकाशा आणि भूरूपे. स्वाध्याय प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. समुच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो? उत्तर. समुच्चतादर्शक नकाशाचा वापर पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो. प्रश्न दुसरा. समुच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते? समुच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात. एखाद्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची, संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप, एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे. प्रश्न तिसरा. शेतकऱ्यांना समुच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल? शेतकऱ्यांना समुच्च रेषा नकाशांचा उपयोग पुढील प्रमाणे होईल. सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी, मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतार्यावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी. पावसाचे पाणी उंचावरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने संथ गतीने खाली येईल याविषयीचा अंदाज बांधण्यासाठी इत्यादी. प्रश्न चौथा. प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते? प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समुच्चतादर्शक नकाशाच्या साहाय्याने दाखवता येते. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. समुच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार हा तीव्र असतो. नकाशावर समुच्च रेषा समान उंचीच्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात. समुच्च रेषातील अंतरावरून उताराची कल्पना करता येते. दोन समुच्च रेषातील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो. प्रश्न तिसरा. खालील नकाशातील भूरूपे ओळखा. उत्तर. नकाशातील भूरूपे: नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश, डोंगराळ पर्वतीय प्रदेश आणि शिखर. प्रश्न पाचवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 73 वरील आकृती 11.3 अ व त्याखाली दिलेली आकृती 11.3 ब चे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. नकाशात पुरंदर किल्ला कोणत्या दिशेला आहे? उत्तर. नकाशात पुरंदर किल्ला दक्षिण दिशेला आहे. प्रश्न दुसरा. नकाशातील करा नदीच्या वाहण्याची दिशा कोठून कोठे आहे? उत्तर. नकाशातील करा नदीच्या वाहण्याची दिशा पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे आहे. प्रश्न तिसरा. नकाशात कोणत्या बाजूला डोंगर रांग नाही? उत्तर. नकाशात पूर्व बाजूला डोंगर रांग नाही. प्रश्न चौथा. नकाशातील कोणता भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही? तो का दिसत नसावा? उत्तर. नकाशातील भूरूपांची उंची, भूरूपांचे उतार, भूरूपांच्या उताराची दिशा इत्यादी भाग प्रतिकृतीत दिसत नाही. प्रतिकृती तयार करताना गणिती पद्धतीचा वापर केला गेला नसल्यामुळे नकाशातील संबंधित भाग आपल्याला प्रतिकृतीत दिसत नाही. प्रश्न पाचवा. कात्रज दिवेघाट या डोंगर रांगेची उंची कोणत्या दिशेने वाढत गेली आहे? उत्तर. कात्रज दिवेघाट या डोंगर रांगेची उंची पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाढत गेली आहे. प्रश्न सहावा. उंच डोंगर रांगा कोणत्या दिशेला आहेत? उत्तर. उंच डोंगर रांगा दक्षिण दिशेला आहेत.